ओके ओके ओके, मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्ये आहे. माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे ओमकार. ओमकार. हॅलो. हा. ओमकार, आज काय नवीन? नवीन म्हणजे आता ओव्हरऑल असं वाटायला लागलंय की कोणालाच खरं तर जिंकायची नाहीये यावर्षी. ही हो. लीग ही कोणाला जिंकायचीच नाहीये. तू हो. जात असं तू जा पुढे जा, काहीतरी तुला जिंकायचं तर तू जिंक, काही करून या, असं एक हो. जनरल चालू आहे. आणि अजून एक फन गोष्ट जी काल घडली, कालच्या हो. दिवसभरामुळे ऍक्च्युली हो. एक नवीन रेकॉर्ड सेट झाला आहे प्रीमियर लीगमध्ये. वेअर of the 9 games that were played this game week 22, प्रत्येक अवे टीम जी खेळली आहे त्यांनी 2 किंवा जास्त गोल मारले. दॅट इन इज जनरल सगळ्यांनाच कंटाळा आला वाटतं फुटबॉल करेक्ट. खेळायचा. दॅट घरी. मीन्स दॅट मीन्स काही होम ऍडव्हान्टेज वगैरे सर हे लाईक लाईक हे आहे, भ्रम आहे होम ऍडव्हान्टेज हा. हो. काल टोटल जर मोजायचेच झाले तर मी सांगतो हा. तुला किती गोल झालेत जस्ट फ्रॉम अवे टीम्स. ओके. सो दिस इज विला, क्रिस्टल पॅलेस, फुलम, लिव्हरपूल आणि स्पर्स आणि साऊथहॅम्प्टन या 6 टीम्सनी मिळून 12 गोल मारलेत. आणि हो. ब्रायटन, मॅन सिटी आणि बोनमथ या 3 टीम्स त्यांनी मिळून बार त्यांनी त्यांनी मिळून तेरा 12 गोल मारले. तेरा गोल्स 13 मारले. मारलेले. 25 गोल्स ओके. बाय 9 अवे टीम्स दिस वीक. दॅट इज द न्यू प्रीमियर लीग रेकॉर्ड. तर हे नवीन आहे. आणि बाकी तर निराशा, हताशा. नाही, लाईक पण तेच तसंच झालेलं आहे की कोणाला घरी खेळायचंच नाहीये. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या गेम्समध्ये इदर पीपल हॅव जस्ट ड्रॉप्ड पॉइंट्स म्हणजे फ्रॉम लिडिंग पोझिशन्स, किंवा ऑल अँड ऑल अवे टीम्सने ओनेजच केलेलं आहे, असा काहीतरी प्रकार आहे. अपार्ट फ्रॉम टॉटनम, बिकॉज टॉटनम गेट बॅटर्ड एव्हरीवेअर दे गो. सो तसं आहे. सो मुव्हिंग इन टू ऍक्च्युली नाही, आपण 2 गेम वीक्स घेतोय ना. करेक्ट. सो मुव्हिंग मिडवीक इन जो टू द झाला होता. गेम वीक्स रिव्ह्यू. कांट जम्प इन टू द मोठा गेम, कारण फक्त एक मोठा गेम नाही आहे, आपल्याला 20 गेम्स डिस्कस करायचे आहेत. सो आपण इन जनरल फक्त गेम्स डिस्कस करणार आहोत. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, असा मोठा गेम एकच झाला, NLD. आणि आय डोंट नो इफ इट इज अ मोठा गेम एनी मोर, बिकॉज सिन्स वेन इज अ डर्बी गेम विच हॅज समवन लाईंग इन द 16th पोझिशन एनी इम्पॉर्टंट एनी मोर? म्हणजे बरोबर. डझंट इवन पण मॅटर कोण पण आहेत ते खरं अँड तर व्हॉट खरं इज तर दॅट. मोठा गेम त्याच्या आदल्या दिवशी झाला होता, कारण हो. लाईक टेबल पोझिशन 1 वर्सेस टेबल पोझिशन 3 ही मॅच हो. झाली. हो. आणि नॉटिंगम फॉरेस्ट ह्या टीमनी लिव्हरपूलकडून 4 पॉइंट काढून घेतलेत ह्या लीगमध्ये यावर्षी. इनसेन इनसेन प्रकार झालेला आहे जो तो. म्हणजे विल नॉटिंगम फॉरेस्ट पुल ऑफ अ लेस्टर असे कॉन्व्हर्सेशन चालू झालेले आहेत. हा, मग मला ते कारण काही प्रमाणात जस्टिफाईड वाटतं आणि काही प्रमाणात मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, कारण मला ते जिंक्स नाहीये करायचं. हा, ऍक्च्युली ऑन सम लेवल बोथ ऑफ अस वॉन्ट अ शेकअप. मी नाही म्हटलंय ते, आय हॅव्हंट सेड तसं होऊ शकेल, पण वी नीड अ शेकअप विच इज फन. सो हा. इट कुड बी नाईस. आय मीन, हू डझंट लाईक अन अंडरडॉग स्टोरी? तसाच प्रकार असतो ना. सो हम्म. any which ways, we were talking about Forest, Liverpool won all. To be very honest, Forest should have won it, कारण लिव्हरपूल गेममध्ये एवढे कन्व्हिन्सिंगली दिसले नाही. पण ठीक ते आहे. त्यांचं आता सलग काय, झालंय ऍक्च्युली. त्यांच्या दुसऱ्या गेम बद्दलही तेच आपण बोलणार आहोत, तर तेव्हा सेमच एकत्र सिच्युएशन झालेली. एकत्रच लिव्हरपूलचा एक रनडाऊन घेऊयात नंतर. पण आता मुव्हिंग ऑन, आय थिंक त्या मिडवीक गेम्स मधला ही मॅच प्रॉबब्ली सिटी ड्रॉपिंग पॉइंट्स वॉज अ बिग न्यूज या. अगेन. कारण माझं इज म्हणणं इट आहे की इज इट दो. फॉर्म नाही, माझं म्हणणं आहे की फॉर्म असू देत, इंजुरीज असू देत, काही असू देत, हा. सिटी ड्रॉपिंग पॉइंट्स इज अ बिग डील, असं माझं म्हणणं आहे. की ओके. कारण त्यांनी कधीच नाही केलंय ते याआधी. हो, सो आय मीन जानेवारीमध्ये तसं कधीच झालं नाही. आय थिंक अगेन वी आपल्याला असं टाइम ट्रॅव्हलरिश वाटणार आहे. कारण नेक्स्ट वीकमध्ये सिटीने काय केलं ते म्हणजे नेक्स्ट गेम वीकमध्ये सिटीने काय केलं ते सगळ्यांना माहितीच आहे. बट सिटी ड्रॉपिंग पॉइंट्स ॲट ब्रेंटफोर्ड
अँड दॅट टू इन द लास्ट 10 मिनिट्स, जे ते टीम्सना करायचे ते हो. त्यांच्याबरोबर नाही, झाल्यावर. आणि ऑल्सो हा. टू थिंग्स दॅट आय वॉन्ट टू टॉक अबाउट दिस वॉज ॲट 2-0 when Brentford scored their first goal. हो. The thing was not about can City like अरे it's 2-1 against City आणि काहीच होणार नाहीये. The commentator हा. asked, can City hold on? Can हो. City hold हो. on at 2-0? At 2-0, around 80 minutes, the commentary was, can City hold on? पण अपार्ट फ्रॉम दॅट वन इन्स्टन्स, माझं असं म्हणणं आहे की दर आठवड्याला इट्स अ सरप्राईज दॅट दे ड्रॉप पॉइंट्स. जे माझं या. म्हणणं आहे की असं टॉटनम किंवा युनायटेडची आत्ताची सिच्युएशन आहे, त्याच्यात असं नाही आर्सनल. वाटत. हा, नाही, आर्सनल ड्रॉपिंग पॉइंट्स इज अगेन अ सरप्राईज ओनली, कारण लाईक तुम्हाला नकोच आहे का? ऑल वी वर आस्किंग फॉर द पास्ट 2 सीझन्स वॉज सिटीने ड्रॉप करावे पॉइंट्स. त्यांनी करून दाखवले. तर त्या सीझनमध्ये आपण पण असंच करायचंय. तर आर्सनल नाही म्हणत आहे मी, बट आय एम सेइंग की लाईक यू कॅन गेज अदर टीम्स फॉर्म अँड एक्सपेक्ट सर्टन रिझल्ट. बट विथ या. सिटी फॉर्म अवर्स आहेत. सिटी हो. कधीही येऊन जिंकणारच असं वाटतं मॅच. आणि ते हो, कारण जानेवारी आल्यावर ती वेगळीच सिटी असते हे सगळ्यांनाच बरोबर, माहिती आहे. बरोबर. आणि ते हा. बट अनफॉर्च्युनेटली पहिल्या मॅचमध्ये केले ड्रॉप पॉइंट्स आता ब्रेंटफोर्ड अगेन्स्ट. हो. सो आणि दॅट ब्रेंटफर्ड अपार्ट. इज अ डिसेंटली स्ट्रॉंग साइड. आय मीन डिसेंटली स्ट्रॉंग साइड म्हणजे ॲटलीस्ट देअर गेम प्ले इज फेनॉमिनल. देर इज नो टू वेज अबाउट इट. NLD तर जाऊच देत नाही. मी एका पॉइंटला ऑनेस्टली मॅच बघता बघता झोपलो. थँकफुली हो. तिन्ही गोल झाल्यानंतर झोप लागली होती मला. पण रिलेंटलेस अटॅक होता म्हणजे. सो आर्सनल आर प्लेइंग वेल, बट कसं असतं ना, एक असा एक फिनिशर नसला ना गेम मध्ये तर काहीच कधीच होत नाही. कधीच कन्व्हिन्सिंग वाटत नाहीये. मी कालच हे बघत होतो. एक तर लाईक परवाचा जो रिझल्ट होता, हो. विच वॉज अ ड्रॉ अगेन्स्ट ॲस्टन विला, त्यानंतर या. लगेच मला तिथे आर्सनल ऑफ द ओल्ड आठवले. ओल्ड म्हणजे कुठले आर्सनल, तर गेल्या 10 वर्षातले. कारण त्या हो. गेल्या 10 वर्षांमध्ये व्हॉट्सॲप आलंय, आणि त्या गेल्या 10 वर्षांमध्ये मी एक आर्सनल सपोर्टर्स क्लब जॉईन केलाय व्हॉट्सॲपवरती. आणि तो हा. जरा लाईक तो गेले 2-3 वर्ष सपोर्टर्स क्लब आहे. त्याच्या आधी हा. तो सपोर्ट ग्रुप होता. पण तिथे तिथे परत अशी हे चालू झाली आहे, अशी धुसमुस चालू झाली आहे लोकांची अशी, हो, की होणारच नको. ना. आणि दोन्ही गोल्स काउंटरवर, बट इन ऑल ऑनेस्टी डिफेंडर्स आता अगेन सलिबा वॉज इंजर्ड, विच दे आर सेइंग दे आर नॉट शुअर वेदर ही विल बी रेडी फॉर द नेक्स्ट गेम ऑल्सो. सो तो एक आहे. कॅलिफिओरी हा प्लेअर म्हणजे आपण त्याचे हॉस्पिटल बिल्स उचलण्यासाठीच घेतलेले आहे असं वाटायला लागलेलं आहे. युरियन टिम्बर डिड पिक. आय मीन ही इज अ ग्रेट विंग बॅक, बट त्याला सेंट्रल डिफेंडिंग जमत नाही क्लिअरली. सो एनिवे, आपण नेक्स्ट गेम बद्दल डिस्कस करायला लागलो, राहू दे. बट या, आय मीन NLD मध्ये अगेन टॉटनमची डिफेन्स जी नॉन एक्झिस्टंट आहे, आणि त्यांचा गोलकीपर जो असा एक 13 वर्षाचा पोरगा कोणतरी घेऊन ठेवलेला आहे त्यांनी, तर त्याची मेकशिफ्ट असं होतं. आयडियली दिस गेम शुड हॅव एंडेड लाईक 6-7 आयडियली. बट एक मॅन्डेटरी सॉन गोल हॅज टू बी इन द NLD. बट ठीक आहे, चालतं, दिलं आता. मला काय मला एक गोल दिला. डार्बी कधीही लाईक डार्बीमध्ये फॉर्म नसतो वगैरे, हे आपण प्रत्येक वेळेला बोलतो. हो. सो हो. इट्स हो. ऑलवेज द रिझल्ट दॅट यू गेट, अँड इट्स अ गुड रिझल्ट आर्सनलसाठी. या. टॉटनमसाठी लुझिंग द डार्बी हॅज लाईक ती बऱ्यापैकी त्यांची सवय आहे. पण इट इज द हिस्ट्री ऑफ द टॉटनम असं आहे. विथ द टॉटनम, पण येस, विद. विथ द टॉटनम त्यांची हिस्ट्री एवढी वाईट नाहीये की ते 9 मॅचमध्ये एकच जिंकलेत लीगमध्ये. ते समथिंग इज रॉंग, समथिंग इज रॉंगर ऍक्च्युली. या, आय मीन आय डोंट वॉन्ट टू ब्लेम अँज पोस्टकॉग्लो बिकॉज इट इज अ क्लिअरली इंजरी क्रायसिस. म्हणजे अगदीच त्यांचे अगदीच, म्हणजे त्याला काहीच. सगळे त्यांच्याकडे डिफेन्स प्लेअरच नाही रे. जेड स्पेन्स वगैरे खेळतो रे राईट बॅकला, हा. जो त्यांनी खुन्नस मध्ये साईन केलेला. म्हणजे घाणेरडी सिच्युएशन आहे. म्हणजे मला दया येत नाहीये त्यांच्याबद्दल, हसू येत आहे, पण कन्सिडरिंग द इंजरी क्रायसिस ॲट आर्सनल, आय फील यू असं झालेलं आहे नाही, आणि मला. लुक लुक एट वेअर द पॉइंट्स आर कमिंग फ्रॉम ऑल्सो ना. त्यांच्यासाठी दे हो. ओनली गॉटन पॉइंट्स इन द लास्ट 9 गेम्स. विन अगेन्स्ट साऊथहॅम्प्टन आणि ड्रॉ अगेन्स्ट वुल्व्स.
आणि हो. एनी सो टाइम दे बॉटम ऑफ द टेबल. हा एनी म्हणजे टाइम दे त्यांच्या फेस्ड अ डिसंट टीम दे आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याकडनंच पॉइंट्स बरोबर. काढतात. सो बेसिकली. सो आणि ते नाही ते तू म्हणलास तसं तर स्क्वॉडचाच इश्यू आहे की आता खेळायलाच कोणी नाही आणि ते क्वालिटीचा डिफरन्स दिसतोय. पण आणि हो. गोइंग फॉरवर्ड त्यांच्याकडे अटॅकर्स आहेत आणि दे आर गेटिंग द गोल्स बट दे आर कन्सिडिंग मोर देन दे आर स्कोरिंग. सो या मला खूप मजा बेसिकली. येते. तिकडे अजून एक लंडन मध्ये गेम झाला. अजून एक लंडन डर्बी होती, वेस्ट हॅम वर्सेस फुलम, वेअर ग्रॅम पॉटर फायनली हॅज हम्म. हिज फर्स्ट विन ॲट वेस्ट हॅम, फर्स्ट गेम इन चर्च. ते सो हा लाईक वेल प्लेड वेस्ट हॅम चांगला चांगला खेळलात तुम्ही. फुलम लाईक समहाव हॅव लॉस्ट दिस टीम फ्रॉम अर्ली ऑन इन द सीझन. त्यांचं खूप इनकन्सिस्टन्सीमुळे हो. लाईक खूप वियर्ड चालू आहे. ते वन द गेम येस्टरडे. या हा या कारण काल सगळ्यांनी ठरवलं होतं ना अवे गेम्स जिंकायचे आहेत. अवे गेम्स पण जिंकायच्या. सो या बट आणि तो पण आय थिंक आपल्याच पोराने स्कोर केला ना. करेक्ट. एमिल स्मिथ्रोने स्कोर केलं ना येस. कालच्या म्हणजे येस. ह्या विकेंडच्या मॅचला. कधीही लक्षात ठेवा एमिल स्मिथ रोला खेळवायचं आणि मॅच हो. जिंकायची. हळूच क्रिप्ट अप टू फोर्थ पोझिशन, पण आता नाही. न्यूकासल हु इज गोइंग ऑन अ रॅम्पेज ॲट द मोमेंट, हो. टिल द लास्ट गेम वीक, टू बी व्हेरी बरोबर. ऑनेस्ट. त्यांचं थ्री खूपच नील हे झालंय. देवर ऑन अ हॉट स्ट्रीक. ते या आउट ऑफ या द फर्स्ट 15 गेम्स देवर विथ 5 विन्स, 5 ड्रॉज अँड 5 डिफीट्स. आणि त्यानंतर सलग 6 विन्स, अनआन्सर्ड 11 गोल्स एका पॉइंटला त्यांनी मारले होते, 13 गोल्स एका पॉइंटला मारले होते. आणि अगेन दिस 3-0 विन. आणि मला थोडीशी या खरं तर भीती वाटायला लागली होती. Isak was going to make a new record, scoring 9 on the bounce, हा पण basically. त्यानंतर एवढं त्यांना झालेलं बोनमत आहे. आले. आणि हो. बोनमत सगळ्यांनाच नडतायत. माझं म्हणणं आहे की ते सिक्रेटली खरं तर रिअल मड्रिड आहेत. ते जनरल रेड आणि ब्लॅक घालून खेळतायत आता. पण ते प्राईम 1990s मधली एसी मिलान घेऊन आलेत कुठनं एसी तरी. मिलान आहे, एसी मिलान. कारण लाईक आय सॉ अबाउट 4 गेम्स लाईव्ह फ्रॉम लास्ट या आता या वीकेंडवाल्या गेम्स. आणि दॅट वॉज द मोस्ट एंटरटेनिंग फुटबॉल आय हॅव सीन दिस वीकेंड दॅट बोनमथ प्लेड राईट फ्रॉम द गेट गो. न्यूकासल अगेन चांगले खेळत होते विच विच मेड दॅट गेम फॅन्टॅस्टिक टू वॉच. जर तुम्ही नसेल हम्म. बघितली तर लाईक आय वुड रेकमेंड दॅट हो, की मस्त मस्त हा. गेम आहे. आणि ऑल्सो ॲट सेंट जेम्सेस. सो इट्स नॉट इझी टू प्ले ॲट सेंट जेम्सेस विथ द फ्लेअर दॅट बोर्नमूथ वर हा प्लेइंग. म्हणजे तुमचे फॅन्स बोनमतून आलेले असले तरीही ते बोनमतमध्येच बसलेले असतात वरती. हो, इतके कोपऱ्यात लांब कुठेतरी असतात. असं हा. ठेवलेलं. रॅपिंग अप, जस्ट रॅपिंग अप द प्रिव्हियस गेम वीक, म्हणजे गेम वीक 21, देर वॉज अ वंडरफुल लास्ट 10 minutes हॅट्रिक बाय युनायटेडचा साका, अमाड डियालो. काय प्लेअर आहे यार. मी ह्याचे किती गुणगान गाव, जेन्युइनली सिंगल हँडेडली मेकिंग शुअर दॅट युनायटेड डू हॅव सम फेस. नाही सम, युनायटेडचा साका नॉट हे टू मच. ऍप्ट आहे त्याच्यासाठी कारण तो हो प्रॉपर असं चिखलातलं कमळ आहे ते एक. हो, दॅट तसंच वॉज द झालेलं आहे. सेम थिंग दॅट साका वॉज. या आणि फॅन्टॅस्टिक टू वॉच. त्याला ते लाईक प्लेईंग फॉर द बॅज वाला एक वाईब जो आहे ना त्याचा मला प्रचंड आवडलाय. तो प्लेअर अनफॉर्च्युनेटली युनायटेड कडनं खेळतो पण अनफॉर्च्युनेटली त्याने एक्सटेन्शन पण साईन केलेलं आहे तिथे. शॅ. हो पण ऍटलीस्ट नॉर्मल माणसासारखं एक्सटेन्शन साईन केलंय. हो, 10-10 वर्षाचं नाही 10 वर्षांचं नाहीये, केलंय. विच क्लिअरली इज नॉट अवॉइडिंग द, काय म्हणतात आपले फायनान्शियल फेअर प्ले. अजिबात अवॉइड नाही करत आहे ना. नाही 500,000 फॉर द नेक्स्ट 10 years. नॉईस. व्हॉट आय डोंट अंडरस्टँड अबाउट दीज लॉंग कॉन्ट्रॅक्ट इज काय गॅरंटी आहे यार तुम्हाला. तुम्ही कशावर पैसे देताय अरे पण दॅट इज इन एफ एफ पी. समथिंग. अरे नाही इट हॅज पण इन गॉट समथिंग नथिंग टू लाईक डू. सोपं लॉजिक आहे. दीज आर एक्सिडिंगली हायली पेड एलिट ॲथलीट्स. मान्य आहे. इट टेक्स वन इंजुरी, इट टेक्स वन समथिंग टू कम्प्लिटली लूज युअर लेवल राईट. आणि यू हॅव कमिटेड फेअर. टू पेईंग देम $250,000 एव्हरी वीक फॉर द नेक्स्ट 10 years. अरे बट दिस इज ओनली टू अवॉइड एफ एफ पी. मी तुला सांगितलेलं ना, बास्केटबॉलमध्ये जे NBA स्टाईल हे होतं, जे चेल्सीने केलं 7-7-8. आता मोड्रिकचं तेच झालंय ना. ही इज ऑन अ 8 year कॉन्ट्रॅक्ट बट ही इज बँड फॉर ड्रग यूज. बट
आता ऑब्व्हियसली ही वोंट गेट इट फॉर 8 years बिकॉज तो क्लॉज आहे ड्रग्सचा त्याच्या ह्याच्यात. हो, ड्रग्सचा क्लॉज असतो, इंजुरीवाला क्लॉज कोणीच साईन नाही करणार आहे. अरे बट कोणीच नाही करणार आहे. कारण NBA मध्ये तेच आहे ना. फॉर एक्झाम्पल, इफ 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 आय वॉन्ट टू ॲज अ क्लब अट्रॅक्ट अ प्लेअर लाईक लेब्रॉन, आणि कारण NBA मध्ये सॅलरी कॅप आहे. सो हम्म, आय कांट पे हिम अबाव दॅट सॅलरी कॅप. सो व्हॉट इज द बेस्ट नेक्स्ट इन्सेंटिव्ह दॅट अगेन आय कॅन गिव्ह यू अ लॉंगर कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हम्म, अमाऊंट ऑफ मनी इज द सेम, हम्म. but it's over a longer period. So it essentially is that, plus every year on the roster त्यांना बुक्सवर दाखवायला, अरे आम्ही ह्याला एवढेच देतोय असं येते. सो ते बरोबर. काइंड ऑफ राईट ऑफ होत आहे. सो दॅट इज द रिझन वाय एवढे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. माझा लाईक आय थिंक वी मूव्ड ऑन टू क्विकली फ्रॉम अमाड डियालो, या ज्याच्याबद्दल थोडंसं लाईक कौतुकाचे दोन शब्द मला बोलायचे वाटतात, एस्पेशली त्या हॅट्रिक बद्दल. कारण ते इट वॉज जिद्द आणि चिकाटी प्रोमॅक्स. नाही, मला येस. ही मॅच जिंकायची आहे, आम्ही युनायटेड आहोत, आम्ही साऊथहॅम्प्टन कडनं कसं हरू चालेल, या हो. झोनमध्ये एक प्लेअर गेला आणि सिंगल हँडली टर्न द गेम. थोडंफार इनफॅक्ट मी हा. फर्स्ट हाफ नंतर झोपलो ती मॅच बघता बघता, की अरे काय दोघही दोघही घाण खेळतात, असं कसं पॉसिबल आहे. आणि त्यांना ओके ठीक आहे राहू दे, उद्या डायरेक्ट रिझल्ट बघू. मग ते नोटिफिकेशन फुटमॉपचे टिंग 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 टिंग, म्हणलं अरे धडाधड आम्हाला डिओलने 3 मारलेले. इट वॉज फॅन्टॅस्टिक. ग्रेट. म्हणजे म्हणजे दॅट प्लेअर इवन, आय डोंट नो इफ ही इज, काय म्हणतात ते, is he a great dribbler? Is he one of the best dribblers? No. Is he one of the best passers? No. But he's just a good player. Like that, it is purely out of sheer will and आय डोंट नो, काहीतरी आहे त्याच्या त्या पोरात, की तो फक्त दम तो है. म्हणजे नाही मीच करणार, हा मीच if करणार हे सगळं. if United are to have better days, it's a good thing that he has signed this contract, right? Yes, basically. I mean, considering what Amorim has said after game week 22, but we'll get to that because managers being defeated at home is not the case with Moyes. But in game week 21, when he did return to Everton, he हो. faced his first defeat, realizing this is not the Everton I had left. हा. असं झालेलं त्याला. नाही नाही, आणि तो तो त्याने आल्या आल्या प्रेस कॉन्फरन्स म्हणलं की मस्त स्टेडियम छान होतंय नवीन, तर तिथे खेळायला हो. चांगले प्लेयर्स पण घेऊयात. सो हिज हा. इंटेन्शन इज डेफिनेटली टू कीप देम अप दिस इयर अँड नॉट टेक जस्ट इट कीप लाईक. अप, त्यांना वरती नेणार तो. नाही, यावर्षी जाऊन जास्त नाही होणार या आहे. वर्षी नाही. आय मीन दे आर ओनली यावर्षी 4 points ऑफ युनायटेड. सो Yeah, but that is United's fault, not Everton's like credit. But this season they need Moyes to do one thing, right? For Everton, या की जस्ट टू कीप देम अप. साऊथहॅम्प्टन, लेस्टर आणि इप्सविच पेक्षा चांगलं खेळायचंय. चांगलं खेळायचं आहे, आणि ते वुल्व्स त्यातल्या त्यात. हा, ते टेक्निकली खरं तर फार अवघड नाहीये, बट माझं म्हणणं आहे होते. की लाईक माझं म्हणणं तेवढ्याच आहे की लाईक आय थिंक शॉन डायश वॉज अ लिटिल बिट हार्शली ट्रीटेड, की आय आत्ताच्या घडीला असं ही माझं म्हणणं आहे की एवढंच करायचं होतं ना यावर्षी, तर पूर्ण होऊन देत ना हे, की हा हे वर्ष होऊ द्यात, एक 16वे 15वे या, जे येणारच होतं तुम्ही तसंही. आणि कारण याहून नाही, जास्त त्याची गॅरंटी इम्प्रुव्हमेंट. नव्हती. त्याची गॅरंटी नव्हती ना, की ते ते 16 तरी कुठे, 15 हा, येणार. त्याची आता गॅरंटी आहे. त्यांच्याकडून नाहीये, त्याची गॅरंटी इतर 3 टीम्स कडून आहे. हा बेसिकली. हा तसंच आहे. कारण साऊथहॅम्प्टनला तर स्कोपच नाहीये टू एव्हर. नको मी बोलायलाच तर नको, म्हणतो. आपण पुढच्या वर्षी येणाऱ्या टीम्स बद्दल जास्त बोलूयात आपण ऍक्च्युली. हा जाऊ तसं देत साऊथहॅम्प्टनला. या आणि असं एक्झॅक्टली. म्हणलं ना, आता ते हरवतील आर्सेनलला. दिस इज लाईक जस्ट हाऊ नाही, फुटबॉल वर्क्स. त्यांचा त्यांचा कालचा गेम बघून मला नाही वाटत ते त्यांच्याच बी टीमला पण हरवू शकतील, टू नाही बी नाही, व्हेरी ते ऑनेस्ट. यानंतर एक मॅच जिंकतील ते, पण ते आर्सेनल अगेन्स्ट जिंकतील. आर्सनलची असणार. राईट पण वेन लिव्हरपूल मस्ट हॅव ऑल्सो ड्रॉप्ड पॉइंट्स दॅट वीक. करेक्ट करेक्ट, त्या आणि गेम वीक मध्ये. हा. हा. त्याच गेम वीक मध्ये असं नडणार. बाय द वे, चेल्सीचं काय झालंय रे? थोडे मागे व्हॉट इज पडलेत इट? ना ते. ते थोडे मागे हो. पडलेत. आणि म्हणजे लाईक विनलेस हर्ट्स. इन 5 नाही असू शकत तुम्ही. या वेन विथ यू आर टायटल चॅलेंजर्स ऍट हा, वन विथ पॉइंट. इंग्लंड फायनेस्ट तुमच्या टीममध्ये या खेळत असताना. तो लुक कोल्ड पार्मर पण नाही, थंडच पडलाय पामर, असं आलेलं आहे. मला तर समजत नाहीये काय लाईक लाईक आय डोंट नो. एक होम डिफीट अगेन्स्ट फुलम, त्यानंतर इप्सविच कडनं ते हरले. दॅट वॉज वेन हो. मला वाटलं की काहीतरी सस चालू आहे इथे.
दे आर हा. विनलेस इन 5, राईट? लाईक हा त्याच्या आधी एक एव्हर्टन येस. बरोबर ड्रॉ आहे. सो दे आर नॉट इव्हन लाईक हो. क्रिस्टल पॅलेस बरोबर ड्रॉ बोर्नमुथच्या आहे. अगेन्स्ट, आणि ह्या 21व्या गेम वीक मध्ये बोर्नमुथच्या अगेन्स्ट ड्रॉ. बोनमतच्या अगेन्स्ट ड्रॉ तरी मी समजू शकतो बोनमतच्या फॉर्मवरती आहे, कारण ते सिक्रेटली एसी आता मिलान आहेत ना. या वीक मध्ये ते दे आर येट टू प्ले. मंडे नाईट गेम आहे हम्म, हम्म. वुल्व्सच्या अगेन्स्ट त्यांची. आणि आणि अगेन आणि वुल्व्स. इफ इफ द ट्रेंड इज टू कंटिन्यू की अवे टीम 2 गोल मारणार आहे, तर आज आज रात्री बसून बघायची आहे का मॅच मग ती? कारण अरे हो. द कुन्हा कुन्हा आहे हा माझ्या द FPL द मध्ये भाई, रिव्हर्स मला बघावीच फिक्स्चर, लागणार हा, आहे. आणि द रिव्हर्स फिक्स्चर वो 6-2. येस. सो सो गोल्स तर होतील. मजे ही मजे. उसके माकम मजे ही मजे. Yeah, I mean, that was pretty much it या in game week 21. We'll switch off, काय म्हणतो, switch to game week 22, but where Arsenal did switch off and most home teams switched off. येस. आणि इट इज इन्सेन. म्हणजे तू आता स्टॅट म्हटलास, मॅडनेस स्टॅट होता तो, की 24 काय 25 गोल्स मारलेले आहेत ना, का 24 गोल्स मारलेले आहेत आपण आपण म्हणजे 25 अवे टीम्सने 25 25 गोल्स मारलेले 9 आहेत. teams have scored 25 goals away अँड with हा, Wolves चेल्सी yet to अँड play. हा. वुल्व्स येट टू प्ले. हा. सो त्याचं आहे. ह्या गेम वीक मध्ये मी एकच मॅच बघितली विच मेड मी वॉन्ट टू प्लक आउट माय आईज, टू बी व्हेरी ऑनेस्ट. इट वॉज म्हणजे अ लॉट ऑफ पीपल वर सेइंग की नाही, तो 89th मिनिटचा जो अटेम्प्ट होता तो काय हॅवर्ट्सचा हँड नाही आहे, ते बघा पोटाला लागलाय. मी क्लिअरली म्हटलं, अहो दुसरा हात बघा, दुसऱ्या हाताला लागलाय त्याच्या. की अजेंडा कसा असला ना कोणाचा, तर तो किती कळतो की ना आमच्या अगेन्स्टच हे. वाईल आय अग्री, ॲस्टन विलाचा एक हँडबॉल होता पेनल्टी बॉक्समध्ये, ज्याचा वार चेक नाही झाला, पेनल्टी आयडियली पेनल्टी होती. आणि हे पण डझंट मॅटर ना, तसंही आपण पेनल्टीज मध्ये कुठे काय करतो. नाही, सो माझं काय म्हणणं आहे, हे सगळं ठीक आहे. चल, त्यांचा हँडबॉल नाही दिला, तुमचा उगाच हँडबॉल हा. दिला. या पलीकडे हा. कुठे आहेत गोल? कुठे आहेत? एक्झॅक्टली. वाय वॉजंट इट द फोर्थ गोल दॅट वॉज डिनाइड अँड नॉट द थर्ड, बिकॉज राईट? इफ यू जनरेट अ 3.5 XG and you're scoring only 2 goals, that is a clear cut मी thing मला एक that you 5 मिनिटं don't दे. have a play. मला एक 5 मिनिटं दे, मी जाऊन ती XG वाली ट्रॉफी बनवून आणतो. हा. ती बनवून ठेवूयात आपण. अरे स्टॅटिस्टिकली स्पीकिंग, की तुम्ही एवढं जनरेट करताय, म्हणजे गोल स्कोरिंग अपॉर्च्युनिटीज जनरेट करताय, तर गोल मारायला काय, म्हणजे कोणतरी ठेवा ना तिथे, जो काय हॅवर्ट्स नाहीये. पण पण हा, आय अंडरस्टँड दॅट इज लाईक हे सगळ्यात अवघड काम आहे फुटबॉल मधलं, गोल मारणं. पण हे अरे पण पूर्ण मला माहितीये सेटअप की आपण हे झाल्यावर गोल करायचो. मारणं हे नाहीये आपण करायचो. कठीण. हे करायचो. चान्सेस क्रिएट होत आहेत, सगळं होत आहे. ओडेगार्ड आहे, ठीक आहे. साका इंजर्ड आहे, चल एक दिला. पण एका ठीक आहे. साकामुळे ठीक आहे, एवढं. स्ट्रायकर नाही आहे टीम मध्ये. पण लाईक, आणि इट्स जस्ट द टीम इज नॉट प्लेइंग दॅट काइंड ऑफ कोहिसिव्ह फुटबॉल, आणि ऑन द बॅक्स ऑफ, मग मग नाहीये ना तुझा स्क्वॉड, नाहीये ना तुझ्याकडे, देन इट्स नॉट अ गुड टीम. इफ यू डोंट आणि हॅव अ ग्रेट स्क्वॉड, तुझं 2 प्लेयर जर आउट गेले फर्स्ट लाईनअप मधले, आणि तुला गोल्ड अर्थ चालू झाला तुझा, तर तू बेसिक आहेस ना ऍज अ टीम. बॅलन्सच नाहीये. हा. म्हणजे तुमच्याकडे स्ट्रायकर ऑप्शन नाहीये. काय हॅवर्ट्स इज द ओनली स्ट्रायकर एट द क्लब राईट नाउ. हा, कारण हाऊ इज दॅट पॉसिबल. जीसस हॅज लेफ्ट द बिल्डिंग, सो. हा. इन ऑल ऑनेस्टी जीजस कडनं काय एक्सपेक्टेड नव्हतंच या सीझन मध्ये. हा, तसंच झालेलं आहे. कायम आपण तेच ना. गेले काही वर्ष आपण फक्त बॅकअप फॉरवर्डच घेतोय, असं माझं म्हणणं आहे. तसंच झालेलं आहे. आणि ते बॅकअप बॅकअप. आणि डू क्रेडिट वेअर क्रेडिट इज ड्यू. ट्रॉसार्ड हॅड अ फेनॉमिनल गेम. म्हणजे तो एकटाच आता कुछ नाही हुआ तो मॅच करताय सब कुछ वाला झोन मध्ये तो मला गेलेला आहे. सोफार आर्सेनलचा प्लेअर ऑफ द मंथ वाटतं जानेवारीचा. हो हो. ही हॅड हँड्स डाऊन. फॅन्टॅस्टिक डिस्प्ले. एनी टाइम या. इज आस्क्ड टू डिलिव्हर, ही डिलिव्हर्ड. सो या. ट्रोसार्ड बद्दल दिस नो कंप्लेंट्स, बट नॉट इनफ. नॉट नॉट इनफ. इनफ. आणि माझं तर आत्ता तर म्हणणं आहे की काय, 6 पॉईंट्स विथ अ गेम इन हँड लिव्हरपूल बरोबरचा गॅप आहे. नॉटिंगहम आर ऑन द सेम पॉईंट्स एज यू. या. आणि बंद करा दुकान फ्रेंड्स, झालं होतं. ऑगस्टमध्ये भेटूयात. परत तेच आहे, परत सेकंड किंवा थर्ड येऊन असं गुड असं सीझन ब्रो. असं
असं असं नको बोलू, आपला प्रोड्युसर खुश होईल की अरे वा बंद करतोय आपण. पण दुकान म्हणजे फक्त आर्सेनलचं दुकान. हा, एनिवेज. आम्ही रोज बट हे मंडेला मंडेला सकाळी उठून करणारे किती जांभया आल्यात तरी. एक आली ती पण एडिट होणार आहे, असं नको करू. आई ग. बट आय मीन आय डोंट वांट गिव्ह ॲस्टन विला एनी क्रेडिट फॉर हम्म. दिस बिकॉज दोन्ही गोल्स काउंटरवर, एक तर तुझ्या आवडत्या प्लेअर पार्टीची क्लिअर मिस्टेक. आता काय पार्टी कुची दिनो का मेहमान आहे, कारण आता जुबीमेंडी येणार आहे समरमध्ये. मग रिअल सोशेदादचं रियुनियन साठी फक्त एकच प्लेअर राहतो, जो इव्हेंच्युअली तो पण येणार, मग मी रियुनियन हेच होणार, मग इसाक हेच येणार आपल्याकडे. मी हेच म्हणत होतो. हेच जे झालंय ना, हे जानेवारीमध्ये जे झालंय, की आता हा मे मध्ये जे येणार ते, जून मध्ये जे येणार ते, ऑगस्ट मध्येच तसं बोलूयात नसतं. आर्सेनल बद्दल आपण. जाऊ भाई देत आता आपण ते. ऍज एकतर तो आर्सेनल फॅन्स आपण नेहमी फ्युचर बद्दलच बोललोय. करेक्ट आणि मला तर वाटतं तो इसाक येणार पण नाहीये कधीच. नाही नाही, ऑल्सो तू जेव्हा जेव्हा म्हटलंय ना कोणतरी, मी जेव्हा म्हटलोय ना तो येणार आणि मी पुन्हा येणार वगैरे असं म्हटलेलं ना, तर तू जेव्हा नाही नाही म्हणतो ना तेव्हा ते येतात परत. सो राहू चालेल. दे हा टॉपिक. हा, हरकत नाही. एनिवे, तुला जायचंय पुढे? मुव्हिंग ऑन. येस. कारण हे असे घाण खेळलेले आर्सेनल जेव्हा पॉइंट्स ड्रॉप करतात, तेव्हा घाण खेळलेले लिव्हरपूल पॉइंट्स ड्रॉप का नाही करत? हो ना यार, काय त्रास आहे हा, हे चुकीचं आहे. पूर्ण वेळ मी ती मॅच लिव्हरपूलची बघत होतो आणि अ, ते नव्हते जिंकत आणि मला मयुरेशचे मेसेज होते की अ, अरे घाण खेळतोय यार, किती टूथलेस अटॅक आहे वगैरे. आणि म्हटलं हा प्लीज थोडा वेळ थांब ना जरा अजून. आणि त्यानंतर डार्विन नुनेजनी नाही दोन गोल मारावे ना मग. टूथलेस अटॅक म्हटलं तर डार्विन न्यूनेस का स्कोर करतोय ना. हा मग इट 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 इज दिस ना, म्हणजे सो आय एम गोइंग टू कॉल इट अ टायटल विनिंग साइड, लेट्स बी हम्म, ऑनेस्ट. की इवन अ युजलेस प्लेअर लाईक डार्विन न्यूनेज हॅज द विल टू स्कोर. तो हम्म. की म्हणजे बाकीची टीम नाही जमत आहे ना, ठीक आहे मी करतो, मला माहिती आहे माझ्याकडे टॅलेंट नाहीये, फिनिशिंग नाहीये, स्किल नाहीये, मला फुटबॉलर म्हणायची लायकी नाहीये, पण मी करतो काहीतरी. सो त्यांचा दॅट इज हाऊ, हालंड आहे रे तो. हा त्यांचा दॅट इज हालंड आहे हाऊ, तो. 60 दॅट इज मिलियन हाऊ, दिलेत त्याचे. दॅट इज हाऊ टायटल विनिंग साइड इज. मला पटलंय की हे सगळं थिअरेटिकली, पण ते 2 गोल हो, नव्हते व्हायला पाहिजे. आणि मग जरा बरं वाटलं असतं मला बाकी टीम्सनी पण पॉईंट ड्रॉप केले हे. कारण ओनली टू बाकीचे टीम्स राईट नाव. सॅटर्डेचे गेम्स तर खूपच भंगार होते पण. नाही, दोनच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. एक तर लिव्हरपूल जे पुढे जात जात चाललेत नुसते, आणि हो. नॉटिंगहम फॉरेस्ट, ज्यांना कोणीतरी थांबवा गाईज, काय चाललंय. त्यांनी परत ठोकला. आणि माझे साऊथहॅम्प्टनलाच ठोकला, पण ठोकला. ऑलमोस्ट बाय द वे, आय मीन फेअर प्ले टू साऊथहॅम्प्टन. They almost equalized in the 90th minute, but that is the difference between almost staying in the Premier League and eventually returning back to the championship. So, बरोबर. fine ऑलमोस्ट margins. चॅम्पियन्स. ऑलमोस्ट हा, तसं. चॅम्पियन्सचाच हे येतं. आणि इथे ऑलमोस्ट हा. चॅम्पियनशिप. पण एनिवे. पण बट बाकी डू यू बाकी थिंक काय फॉरेस्ट बाकी. विल पुल ऑफ अ लेस्टर? तुला वाटतं का? मला मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल. हा, मला जर जिंकायचं नाहीये. आर्सनल जर मॅथमॅटिकली आउट असतील टायटलमधनं, तर आय वुड मच रादर नॉटिंगहम विन इट दॅन लिव्हरपूल, क्वाईट एव्हिडेंटली. फेअर पण फेअर फेअर. बेस्ड ऑन लाईक काही महत्वाचे रिझल्ट बिफोर वी फिनिश दिस सेगमेंट. येस. एक तर सिटीला चौथं येण्यासाठी 4 गोल मारायचे होते अगेन्स्ट इप्सविच. तर त्यांनी दोन. मयुरेशची काली जबान आहे ह्या ह गेम वीक मध्ये. ह कारण त्याचा मला मेसेज आला की अरे सिटी इफ दे स्कोर 4 टुडे दे गो टू फोर्थ रे. हम्म. म्हटलं हा ठीक आहे बघू ना. आणि पहिला नोटिफिकेशन फिल फोडन, दुसरा नोटिफिकेशन कोआचिच, तिसरा अरे म्हटलं काय चालू काय चालू काय. आणि बाय दॅट टाइम मग 6 गोल्स त्याने इप्सविचच्या अगेन्स्ट. असं ओ हे आम्हाला वाटलेलं हे ट्रेनिंग आहे, आमचं ट्रेनिंग ग्राउंड आहे, हम प्रॅक्टिस के लिए आए थे इधर. मला काय सिटी ऑफ द म्हणायचं. ओल्ड दिसली, सिटी मला ऑफ द एवढंच ओल्ड दिसली. विचारायचं आहे मयुरेश, मला तुला या पॉडकास्टच्या माध्यमातून हे विचारावं असं वाटतंय, की तुला एवढं लांबचं का दिसतं 5व्या आणि 6व्या टीम्सचं? तू कुठे आहे सर? हे तुझे किती पॉइंट झाले? इथे 50ला पोहोचला तुम्ही, इथे लोकांचे 40 कसे बसे झालेत. चिल घे ना जरा, एक गेम इन हँड आहे, चालू आहे आपलं. लिव्हरपूल कुठे वेगळ्या लीग मध्ये जातं ते. त्यांचं नाव बदलून हे ठेवायला पाहिजे, बायर्न म्युनिक. पण
पण नको ना कुठे मॅन सिटी वगैरे 5वे 6वे येत आहेत, चौथे येतील कधीतरी, बघू आम्हाला हरवतील पुढे जाऊन, काय माहिती. मी तर हो. संपलोय, या वर्षीचं संपलंय माझं. पण पेशन्स पेशन्स पण कम्प्लिटली, हा. आणि गेम बघायची इच्छा पण. म्हणजे माझं बट थोडासा अजून अजून 1-2 वाईट रिझल्ट आणि मी पण आमोरीम सारखाच बोलणार आहे. काय म्हणाला मोरीम रे, थांब. फॉर द युनायटेड फॅन्स इन द बॅक, तुमचा मॅनेजर तुमच्याबद्दल काय बोललाय जरा ऐकून घेऊया. पण ते काल त्यांची मध्ये जी ओनरशिप चेंज झाली, ग्लेझरनी विकली, आणि तेव्हा ब्रायटननी विकत ब्रॅट घेतली का युनायटेड? बिकॉज दे ओन देम. नाईस. खूप सलग नाईस. सलग ठोकतात येऊन यार ब्रायटन, तुम्हाला कसं चालेल आय असं? थिंक काहीतरी 8 गेम्स मध्ये युनायटेड फक्त एकदा जिंकली ब्रायटनच्या अगेन्स्ट, असं काहीतरी हो. स्टॅट आहे. आणि 8 का 7 मी. तो कर्स कधी लागला हे पण मी तुम्हाला सांगतो. तो कर्स लागला जेव्हा ती फुल टाइम नंतर पेनल्टी मिळाली होती ना तुम्हाला. पेनल्टी. ती नडली आहे. मी खूप एन्जॉय केली ती पेनल्टी, कारण त्या गेम वीक मध्ये माझा ब्रुनो फर्नांडिस कॅप्टन होता FPL मध्ये. पण त्यामुळे ती मला लक्षात पण आहे. आणि दॅट इज बॅड जुजू गाईज, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. ब्रुनो फर्नांडिसला काढा प्रॉब्ली, आय डोंट नो. पण नाही, ती मॅच ऑलवेज हरले गेम ते. फॉर दॅट. ती मॅच हरले ते 3-1 ब्रायटनकडनं, कॉम्प्रिहेन्सिव्हली बीटन. हो हो. आणि डिझर्व्ड विन. डिझर्व्ड विन. आणि रुबन अमोरिम जो हे म्हणतोय की मी माझी पद्धत नाही बदलणार आहे, वी विल हॅव टू सफर, द फॅन्स विल हॅव टू सफर. या. आणि प्रॉबब्ली वी आर द वर्स्ट. म्हणजे तुम्हाला माहिती, तुम्ही लोक तर म्हणायला मोकळे आहेत की दिस इज द वर्स्ट युनायटेड टीम, आणि मी प्रिव्हियस मॅनेजरपेक्षा जास्त आम्ही हरतोय वगैरे. हो, पण हे बदलणार नाहीये काही काळासाठी, आणि वी वॉन्ट टू प्ले दिस वे. तर मला मला जेन्युनली प्लॅन दिसतो त्याच्यात, लाईक देर इज हो. समथिंग. आणि जेव्हा तुझ्याकडे एका सेटअपमध्ये खेळायचे, लाईक आय नो हाऊ, प्लेयर्स लाईक मी नसतात. त्यामुळे मुद्दाम स्पोर्टिंगच्या 2-3 मॅचेसचे हे बघितलं की ते खेळायचे कसे, त्यांचा बिल्डअप कसा होता. तर ते तसा बिल्डअप करणारे प्लेयर्सच नाही आहेत हे. नाही. तर मग आणि किती घेणार आहात प्लेयर्स तुम्ही जानेवारीमध्ये? आणि हे 5 जे आत्ता उचलले होते चांगले प्लेयर्स ऑगस्टमध्ये, त्यांचं आणि काय? मोठे मोठे 60 70 80 वगैरेला हम्म. साधे सुधे नाही घेतलेले आहेत त्याने, चांगलेच उचललेले आहेत. सो नाही, इट्स आय डोंट जस्ट नो. बट इट्स आय डोंट नो. आय आय फील आमोरेम. आय डोंट नो मी हे बोललोय का नाही, पण आमोरेम असा तो म्हणजे सर्वात लहान मुलगा असतो ना, तसं कंडिशन आहे की तुमचे होप्स मी आधीच नाही वाढवून ठेवत. ही आहे गत. तर प्लीज माझ्याकडनं असं अपेक्षा नका ठेवू की मी आयुष्यात काहीतरी चांगलं करणार आहे. नाही, मला माहितीच नाही आता कसं वाटायचं. लाईक आय कॅन, लाईक ते थोडंफार ते इम्प्लोजन मला मजा येते, बिकॉज आय हॅव हॅड अ चाइल्डहुड वेअर आय हॅव सीन अ डिफरंट मॅन युनायटेड, जी मला नाही या. आवडायची. पण हो. हे जरा लाईक बास झालंय आता मला. लाईक लाईक द होल थिंग, मला कोणी डॉक्युमेंटरी बनवते का अमेझॉन वगैरे यांच्यावर? कारण दिस इज अ रियालिटी शो ॲट दिस पॉइंट. सोशल एक्सपेरिमेंट चालू आहे एक, की बघू काय ट्रू. होतंय. कारण ट्रू. जेन्युनली आता, लाईक मला काल एका माझ्या मित्राने मेसेज केला की चॅम्पियनशिप कशावर लागते माहितीये का तुला? त्याला मी सोनी म्हणलं, लिव्ह. पण तर ठीक आहे. नाही, फॅन कोड वर आहे. फॅन कोड आहे वर. मला माहित नाही, आणि मला माहिती करून पण घ्यायचं नाहीये. इव्हन ॲट आर वर्स्ट आम्ही 8वे यायचो. कठीण आहे. बट हे डेव्हिड मॉइस विथ हिज फर्स्ट विक्ट्री ॲट होम, हो. बॅक टू विनिंग वेज. आय मीन ही विन्स ॲट होम आफ्टर 12 years. सो इज ही ट्रुली हम्म. अ गुड मॅनेजर? सो काय सांगता येत नाही. बट या, आय मीन अगेन एव्हर्टन विन बिकॉज टॉटनम लॉस्ट. आणि टॉटनम बद्दल तर आपण बोललेलोच आहे. इट्स अ क्लिअर इंजरी क्रायसिस. बट हो. बाय द टाइम दिस पॉडकास्ट गोज आउट, आय एम नॉट शुअर अँज पोस्टोकॉग्लू विल हॅव अ जॉब. आय बट वोंट काय बी सांगता येत. सरप्राइज्ड इफ ही सॅक्ड, बट आय स्टील वुड नॉट वॉन्ट दॅट टू हॅपन. हा. एक सो तर यावर्षीचा कसं होतं रेकॉर्ड माहिती होईल आहे का, आय आम्ही थिंक. आम्ही आम्ही पॉडकास्ट रेकॉर्ड करतो मंडेला बिफोर ऑल द फुटबॉल न्यूज इज आउट. सो आम्ही दोन्ही बिट्स रेकॉर्ड करून ठेवतोय आत्ता. सो विच एव्हर वर्क्स. न्यूज मध्ये आलंय अँज पॉस्टकोग्लू इज ऑफिशियली सॅक्ड बाय टॉटनम. आणि सेकंड बिट इज
न्यूज आली आहे की टॉटनम हॅज कम्प्लिटली बॅक्ड अँज पोस्टोकॉग्लू टिल द एंड ऑफ द सीझन. सो लेट्स सी काय होतं. हा. आणि तो हे विच एव्हर आयडियली वर्क्स तुम्ही वापरून घ्या. परफेक्ट, आम्ही दोन्ही ठेवतो. तसं आहे. आणि येस, बाकी काहीच नाही आता. जस्ट लाईक एक अजून एक महिनाभर देऊयात, बघू जानेवारी ट्रान्सफर विंडो मध्ये काय होतंय. नाहीतर माझं म्हणणं आहे की युनायटेड फॅन्स, आर्सेनल फॅन्स, चेल्सी फॅन्स, काय जे 2-3 सिटी फॅन्स असतील इंडियामध्ये ते अरे सगळ्यांनी अख्खं मिळून, जेन्झी सिटी फॅनच आहेत. हा, तर सगळे आपण कॉन्ट्री काढून सगळ्यांनी एक बल्कमध्ये नॉटिंगहम फॉरेस्ट जर्सी मागूयात. येस. आणि गेम लेट्स कम्प्लिटली. बॅक द डार्क हॉर्स. मी तर म्हणतो लिव्हरपूल सपोर्टर्स, लेट्स बी ऑनेस्ट, तुम्ही पण घ्याच नॉटिंगमची जर्सी. हा, काय बिकॉज झाड तर लावायचंय पुढे. हा मग. एनिवे, सो येस, दॅट्स दॅट्स इट. इट गेम या. वीक रिव्ह्यू. दॅट्स इट. आपण मूव्हिंग ऑन टू द न्यू सेगमेंट वेअर वी टॉक अबाउट सम इन्सिडेंट्स ऑफ सम मॅचेस फ्रॉम सम मोमेंट्स, एव्हरीथिंग इन द सेगमेंट, ज्याला आपण खूप प्रेमाने नाव दिलंय, तुला ती आठवते का ती. अरे हो. ब्रॉट यू बाय. तुमचं स्पॉन्सरशिप इथे येऊ शकतं, पण तुम्ही अजून आम्हाला पैसे दिले नाहीयेत. अरे हो. ती मला ते आठवते का ती, ही सेगमेंट ती आठवते का ती झालीय. बऱ्याच दिवसात नाही केली आपण. हो हो. बरेच दिवस ती आठवली नाही. आणि हम्म. द द गेम वीक जिकडे माझी बायको माहेरी गेली तिथेच मला ती आठवली, असं झालेलं आहे. नाईस. सो बाय द टाइम दिस एपिसोड कम्स आउट मला फटके बसणार आहेत. पण का, म्हणजे तुला का हा सेगमेंट करावा असा वाटला ओमकार? व्हॉट इज द रिझन? हे आपण आय थिंक ऍक्च्युली मागच्या मिडवीक नंतरच भेटलो तेव्हा आपण बोललो की हा सेगमेंट करूयात, कारण दॅट वन थिंग दॅट हॅपन्ड इन द फॉरेस्ट वर्सेस लिव्हरपूल गेम, की अराउंड द 60 मिनिट मार्क, आर्नी आर्नी स्लॉट. ओके. स्लॉट आर्नी स्लॉट इज अ गोल डाऊन, हिज टीम इज अ गोल डाऊन. आणि तो डज द वन थिंग दॅट अ मॅनेजर डज अँड हॅज कंट्रोल ओव्हर, विच इज सबस्टिट्यूशन्स. की येस. हे थोडे प्लेयर्स काढून हे थोडे प्लेयर्स घालून बघूयात काही होत आहे का. हा. आणि ते बऱ्याचदा कधी कधी वर्क होतं, कधी कधी नाही वर्क होत, की सबस्टिट्यूटनी गोल मारला. यावर्षी एस्पेशली आपण बोललो तसं की हो. रेकॉर्ड ब्रेकिंग सीझन फॉर सबस्टिट्यूट स्कोर. ऑलरेडी ऑलरेडी. या ऑलरेडी. पण हे खूप रेअर आहे की इन्स्टंट इम्पॅक्ट करणारे सबस्टिट्यूट्स नसतात. पण आर्नी स्लॉट ब्रॉट ऑन सिमिकास अँड डिओगो जोटा, आणि सिमिकासनी कॉर्नर घेतला जो जोटानी गोल मारला. दॅट वॉज द फर्स्ट टच इन टू द गेम, आणि दॅट वॉज अ गोल. तर येस. एवढं भारी काहीतरी सब इम्पॅक्ट, इम्पॅक्ट सब, सब इम्पॅक्ट, इम्पॅक्ट सब, हा, इम्पॅक्ट सब. इम्पॅक्ट सब वरनं मला आठवलं. हा मला ती आठवली आणि मला तो आठवला आणि मला बरंच काही आठवलं. तर म्हणलं आपण ते आठवतात का आपल्याला ते गोल जे सुपर सबनी मारले होते. हा. आणि देर आर सम इन्सेन स्टोरीज ऑफ दीज गोल्स. पण आपण एक येस. एक जे आपण दरवेळी करायचो, की तू एक हो. सांग मी एक सांगतो. तर तू हो. आणलायस का यावेळेस काही. येस. पण माझ्या आपल्या पॉडकास्टच्या लिसनर्सना हे परत आवडणार नाही, बिकॉज इट्स अन आर्सनल स्टोरी. कारण ही मला इमिजिएटली आठवली. कारण दिस वॉज ऑल्सो मोमेंट फ्रॉम एन NLD, टू बी व्हेरी हम्म. ऑनेस्ट. पण सॉलिड मोमेंट होता. मोर देन More आर्सनल than मोमेंट. more than the game and more than the setup, I'm just laughing at the player who did that. Like, uh, नाही, आणि the one, मोर देन अन आर्सनल मोमेंट, दिस इज अ प्रीमियर लीग मोमेंट, आणि कारण इट्स अ it's a रेकॉर्ड. Premier League moment. इट्स It's अ a record. It's फुटबॉल the रेकॉर्ड. fastest. It's the fastest goal scored by a substitute ever. या. Okay. So on paper, it says 5 seconds, but actually it is 1.8 seconds. हा, कारण कारण इट वॉज अ डेड बॉल सिच्युएशन. हा, इट वॉज अ डेड बॉल सिच्युएशन. आणि आर्सेनलला कॉर्नर मिळालेला. कॉर्नर तेव्हापासून. आणि खूप रेअर कंडिशन असायची की आर्सेनल कॉर्नरवरनं स्कोर करायचे, आर्सेनल कॉर्नरवरनं गोल खायची. असं हम्म. आहे म्हणजे स्वतःच्याही. अपोनंट नाही, हा. स्वतःच्या कॉर्नरवरनं पण गोल खायची, असं असायचं. सो फॅब्रिगस तिथे कोपऱ्यात होता, कॉर्नरसाठी तयार झालेला. तितक्यात वेंगर म्हणाला, नाही, अपने को करने का है मस्त एक कुछ तो. तर त्याने राईट बॅक आपला एबू आहे, द फनीएस्ट मॅन इन फुटबॉल,
ला सबस्टिट्यूट केलं, द वन ट्रू लॉर्ड अँड सेव्हियर लॉर्ड निकलस बेंटनर. कोणाला आठवतोय का हा प्लेअर? ऑफकोर्स. येस. नाही नाही, बाकीच्यांना. इफ यू रिमेंबर लॉर्ड निकलस बेंटनर, प्लीज टू कमेंट हिअर, बिकॉज काय माणूस होता तो. म्हणजे आहे जिवंत, पण काय होता तो ऍज अ प्लेअर. खूप भंगार, पण तरी. बट हा एबुए बाहेर आला आणि निकलस बेंटनर आत पळत गेला, पळत गेला, पळत गेला, पळत गेला, टुवर्ड्स द कॉर्नर पळत गेला. अँड बाय दॅट टाइम रेफरीने विसल मारली आणि फॅब्रिगासने कॉर्नर डिलिव्हर केला. तो सबस्टिट्यूट ते कॉर्नरच्या स्ट्राईडमध्येच पळता पळता त्याने हेडर करून गोल मारला. ऍक्च्युली नाही, पाय लावून गोल मारला. तो त्याच स्ट्राईडमध्ये गोल मारलाय त्याने. आणि सो टेक्निकली डेडबॉल सिच्युएशनच्या 1.8 सेकंड्समध्ये निकलस बेंटनर हॅज स्कोर्ड अ गोल, दॅट टू इन द हा. एनएलडी. अँड आय मीन लिटरली नाही, फर्स्ट याआधी टच कोणीच गोल काय हा असतं. याआधी कोणीच गोल सेलिब्रेट करताना वॉर्मअप नाही केलंय. हो. यावेळेस निकलस बेंटनर सेलिब्रेशनच्या वेळेस एकुलता एक माणूस आहे जो त्याचं सेलिब्रेशन पण स्पॉन्सर्ड होतं. सो मे बी वी शुड लर्न अ फ्यू थिंग्स फ्रॉम हिम. हा. की त्याने गोल सेलिब्रेट केलं. फॉर पीपल हु डोंट नो, त्याने गोल सेलिब्रेट करताना एका बेटिंग ब्रँडची चड्डी घातलेली. आणि दिस वॉज अ मॅच इन द युरोज. डेन्मार्कसाठी खेळताना त्याने गोल स्कोर केलं. आणि युजली लोक शर्ट वरती करतात ना, त्याने पॅन्ट खालती घेतली, सो दॅट त्या स्पॉन्सरचं नाव दिसेल. वित्तीय जोखीमवाली साईट होती म्हणून मी त्याचं नाव नाही घेते. बट दॅट साईट ऑल्सो पेड हिज मॅच फाईन्स, ऑब्विसली, बिकॉज वॉट अ मोमेंट फॉर बोथ बेंटनर अँड दॅट साईट दॅट आय शॅल नॉट नेम अनलेस येस. दे पे अस. नो नो, बट वित्तीय जोखीम नॉट अलाउड. नकोच, नको एनिवेज, तुमचे पैसे. हा, तुझी स्टोरी काय आहे? माझी स्टोरी अगेन, इट्स अ गोल स्कोर्ड अगेन्स्ट टॉटनम फॉर सम रिझन. आय थिंक आपलं काहीतरी खाजगी त्यांच्याबरोबर एक वैर असल्यासारखे आपण वागतो जे ऑल्सो आहे. पण म्हणजे इट्स बेसिकली बीटिंग अ डेड हॉर्स वाला सिच्युएशन झाली ना. ते हो. ऑलरेडी इन द डम्प्स आहेत तर. मला मला ह्या गेम बद्दल, मी लाईक बिकॉज आय रिमेंबर वॉचिंग दिस गेमच्या लाईव्ह. हायलाइट्स ऑन वन ऑफ दोज हा संडेज. हा कारण हा मला स्कोर लाईन माहिती होती की 1-2 झाली होती आणि टॉटनम हरले होते, सो मी खुश आहे. हा ओके, ऍट दिस हा पॉइंट. आणि त्यानंतर मी हायलाइट्स बघितले आणि आय स्टील डिड नॉट नो दॅट द गोल वॉज स्कोर्ड द वे इट वॉज स्कोर्ड. हा ओके. तर पहिले तर मी सांगतो की त्या दिस इज फ्रॉम द 14-15चा सीझन, प्रिटी अर्ली ऑन इन द सीझन ऑल्सो. आणि ही न्यूकासल युनायटेड टीम जर तुम्हाला माहिती नसेल तर ती घाणेरडी न्यूकासल युनायटेड टीम होती. देवर टू ऍब्सोल्युटली. रिझल्ट्स हा हा. देवर टू रिझल्ट्स अवे फ्रॉम बिंग रेलिगेटेड. आणि या. त्यातलं माझं म्हणणं आहे की एक रिझल्ट हा आहे. राईट, की ही मॅच त्यांनी हरणं एक्सपेक्टेड होतं. टॉटनम वर फॅन्टॅस्टिक दॅट सीझन आणि लाईक फिनिश्ड वेर दे शुड फिनिश, बिहाइंड द बिग क्लासिक बिग फोर. चेल्सी जिंकले होते त्या वर्षी, या. सिटीवर हो. सेकंड, आर्सेनल, युनायटेड, आणि फिफ्थ प्लेस हु एल्स बट टॉटनम. कारण तेव्हा हा प्री क्लॉप लिव्हरपूल पण तुम्हाला आठवत असेल तर हा हा बंडल हा टीम हा होती, हा. खूपच ती पॅन्ट्रे टीम होती. तर दिस टॉटनम प्लेड ॲट होम ॲट व्हाईट हार्ट लेन जुनवालं अगेन्स्ट दिस हो न्यूकासल टीम. साधारण फर्स्ट हाफमध्ये दे टेक द लीड थ्रू अन एमानुएल आदेबायोर गोल इन द 18th मिनिट. आणि दे गो इन टू द फर्स्ट हाफ विथ द 1-0 लीड. हाफ या. टाइमला हाफ टाइमला देर इज अ सबस्टिट्यूशन. हा The substitution is a double substitution. Vernon Anita off for Remy Kabeya आणि गाब्रिएल ओबेरटान, आठवतो का? ओबेरतान, युनायटेड फॅन्स ना आठवत. येस. ऑफ आणि सामी अमिओबी ऑन. नाव सामी नॉट टू बी कन्फ्युज, येस, नॉट टू बी कन्फ्युज विथ विथ शोला शोला आमियोबी. अमिओबी. हा शोला जो भडके. तर शोला जो हा. भडके अमिओबी बद्दल आपण कधीतरी बोलूयात, कारण लाईक येस. खूप जास्त काळ प्रीमियर लीग मध्ये खेळलेला प्लेअर आहे. बट हो सॅमी अमिओबी त्याच्यापेक्षा निम्मा काळ खेळलाय. आणि तो इथे सबस्टिट्यूट म्हणून येतो आणि हा सेकंड हाफ किक ऑफ होतो आणि हा त्यानंतर 8 सेकंदात मारलेला हा गोल आहे सॅमी अमिओबीनी. आणि
दॅट इक्वलायझेस. ज्यानंतर न्यूकासल ग्रो इन टू द गेम. त्यानंतर 58th मिनिटला अनादर, तो आठवतो का तो प्लेयर, बार्कलेजमन आयोझी पेरेज, जो पेरेज, येस, जो जो नंतर नंतर, लेस्टरला आला ना. येस येस, आणि त्यानंतर आय डोंट नो ही कुठे वॉज अ गेला. गुड लुकिंग गाय, आय रिमेंबर ही वॉज अ गुड लुकिंग गाय. असेल बुवा. बट या या. आयोझी पेरेज वॉज अ व्हेरी अफोर्डेबल FPL परचेस, अँड दॅट इज हाऊ आय हा ऑलवेज रिमेंबर हिम. पण या 8 सेकंदानंतर मारलेला सामी आमिओबीचा गोल, विच टर्न्स द गेम इन न्यूकासल्स फेवर, गेट्स देम 3 पॉइंट्स, विच या सेव्स देम फ्रॉम रेलिगेशन. आणि या. सामी आमिओबी नी प्रीमियर लीग मध्ये हा. किती गोल मारलेत? आपण याचा अभ्यास केलाय म्हणून मला याचं उत्तर माहिती आहे. बट इन हे हिज कन्फ्युजन का एंटायर झालेलं career, he has scored two इन प्रीमियर goals, लीग and one of them was in 8 seconds वॉज of coming on. अगेन्स्ट. That is just तो brilliant. बिकॉज आपल्याला तो असा हे झालेला की नाही रे, फक्त 2 गोल्स कसे शक्य आहे. आम्ही बी हे नाव खूप बघितलेलं Hmm. आहे. देन वी रिअलाइज नो, इट वॉज शोला अमी बी हु स्कोर्ड अगेन नॉट अ लॉट ऑफ गोल्स बट स्टील 43 गोल्स हा. इन द प्रीमियर लीग while playing for Newcastle. पण And then शोला we went आमिओबी down that बार्कलेजमन. हा अँड देन वी वेंट आउट दॅट रॅबिट होल की चला आपण बरोबर. शोला एमबीबीचे हे करू. अँड दिस ॲट 6:30 इन द मॉर्निंग फॉर सम रिझन की आम्ही सामी अमियाचा असं द थिंग वॉज, आम्ही वी आर ट्राईंग टू फाइंड आउट द व्हिडिओ फॉर द गोल, कारण तो आम्हाला प्रेझेंट करायचा होता. आणि मग तो विकिपीडिया गेम टाईप होतो ना, की आपण नेक्स्ट बघूया ना काय आहे, काय आहे, काय आहे. आणि आम्ही एक तासभर शोला अमियोबीचं करिअर बघत बसलेलो, हू स्पेंड अ फॅन्टॅस्टिक. लॉट ऑफ इयर्स ॲट न्यू कासल. सो ग्रेट प्लेअर. बट ना मला साधारण असं वाटायला लागलंय की आपण आता अजून डिस्कस करत बसलो ह्या पॉइंटर, इधर भावंड इन प्रीमियर लीग बद्दल प्रोफाईल होणार आहे, नाहीतर निकलस बेंटनरचा प्लेअर प्रोफाईल होणार आहे. तर इथेच आपण विषय मिटवून टाकूया. आणि तो होता आमचा एपिसोड सॉकर खाल्लेला माणूस. तुम्हाला एपिसोड आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय आम्हाला असं उत्साह येत नाही अजून प्रोड्यूस करायचा. तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना शेअर करून पण सबस्क्राईब करायला सांगा. अगदीच त्यांनी ऐकलं नाही तर त्यांचा फोन घ्यायचा हातात आणि त्यांच्या फोनवरनं सबस्क्राईब करायचं. बिंदास, काय टेन्शन नका घेऊ, कोण तुम्हाला चोर वगैरे म्हणणार नाही. तुम्ही आमचं इंस्टाग्राम पेज पण लाईक करू शकता, तिकडे खालतीच लिंक दिलेली आहे, तिकडे आम्ही बरंचसं कॉन्टेंट टाकतो. आमचा माझी बॅटिंगचा पण एपिसोड रिलीज होणार आहे राईट बिफोर द इंग्लंडचं जे T20 आहे आपल्याबरोबर फॉर सम रिझन. तर तुम्ही क्रिकेट फॅन्स असाल त्यांना पण आमचा पॉडकास्ट पाठवू शकता. तिकडे बाय द वे त्या एपिसोडमध्ये आपण T20 बद्दल फॅक्ट्स बोललोय, जे तू फारसा इंटरेस्टेड नाही आहेस, कारण तुझ्या अकॉर्डिंगली अजिबातच नाही. T20 क्रिकेट नाही. पण हा. जे लोक माझी बॅटिंगचे फॅन्स आहेत, त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे त्या एपिसोडमध्ये. तर ते सरप्राईज काय आहे, सो त्यासाठी नक्की बघा. हा, ते भन्नाट सरप्राईज आहे ऍक्च्युली, मज्जाच आहे. एनिवेज, तर ते आहे FPL जी जोरदार चालू आहे, जिकडे मी 54, 55 आणि 56 हे पोझिशन सोडतच नाहीये. व्हेरी मच लाईक टॉटनम इज नॉट लिव्हिंग द बॉटम ऑफ द टेबल. तर तिथे पण तुम्ही जॉईन करू शकता. FPL ची पण लिंक दिलेली आहे. आणि ऍट द एंड ऑफ एव्हरी एपिसोड, व्हॉट डू वी से, व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम.